हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीत तेढ निर्माण करणारं वक्तव्य कराल तर थेट पक्षातून हकालपट्टी। एकमेकांवरील टीकेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या प्रवक्त्यांना कडक सूचना। अजित पवार गटाच्या देवगिरी बंगल्यावरील आमदारांच्या बैठकीत नवाब मलिकांची उपस्थिती। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं नेत्यांना मार्गदर्शन। पक्ष वाढणार आहे, येत्या काही दिवसात कळेल, अजितदादांचं वक्तव्य। अजितदादांचे आमदार पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना दादांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, दुर्घटनेत 121 जणांचा मृत्यू। चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत। हाथरस दुर्घटनेबाबत अधिवक्ता विशाल तिवारींकडून सुप्रीम कोर्टात याचिका। एसआयटी स्थापन करून तपास करण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पात्र महिलांची वयोमर्यादा 65 पर्यंत वाढवली। डोमेसाईलसह 5 एकर शेतीची अटही मागे। लाडकी बहीण योजनेला नोंद आणि प्रक्रियेला 1 रुपयाही घेतला जाणार नाही। अर्जासाठी पैसे घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। ज्यांना सख्खे भाऊ समजले नाहीत त्यांना लाडकी बहीण योजना कशी समजणार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्या, मराठा संघटनांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको, मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकारी आंदोलनात सहभागी। 1 जुलैपासून दुधाला प्रति लिटर 35 रुपये दर लागू, मंत्री विखे पाटील यांचे विधानसभेत माहिती। मात्र 40 रुपये दर लागू करण्याची राजू शेट्टींची मागणी। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांकडे 4 कोटी 17 लाखांची मालमत्ता, तर पत्नीकडे 11 कोटी 74 लाखांची संपत्ती। उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। नीट पीजीची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या 2 तास आधी सेट होणार। गृह मंत्रालयाच्या देखरेखीत ऑगस्टमध्ये ऑनलाईन परीक्षा। अवघड दिवेघाट पार करत संत ज्ञानोबा माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल। सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी। 2 दिवसाच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होणार। नागपुरातील हिट अँड रन प्रकरणात कोर्टाकडून पोलीस कोठडी नाकारत आरोपी रितिका मालूला जामीन। मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांना चिरडलं होतं। परळीतील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरारच। आरोपीच्या अटकेसाठी आज परळी बंदची हाक। संत ज्ञानोबांची पालखी 2 दिवस सासवडमध्ये मुक्कामी। सासवडमध्ये दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी। भुशी डॅम दुर्घटनेनंतर पुण्याच्या 8 तालुक्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदी। गड किल्ले, पर्यटन स्थळे, धरणे, धबधब्यांवर 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध। लातूर आणि सांगलीतील महाई सेवा केंद्रावर गर्दी। पीक विमा भरण्यासाठी शेतकरी, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या रांगा। पावसाळ्यात रस्त्यांवरील पडलेले खड्डे आणि रस्ते रुंदीकरण कामामुळे मुंबई नाशिक महामार्गावर कोंडी। भाजीपाल्याच्या वाहतुकीला फटका। भाज्यांची आवक कमी झाल्यानं दर वाढले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।